स्वागत आहे। वंचित बहुजन काँग्रेसचे उमेदवार 207 वार्डामधून लढत आहेत। चंद्रशेखर अशोक कानडे। आपण त्यांच्याशी संवाद साधतो की या निवडणुकीमध्ये असे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते घेऊन ते प्रभागातून निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत। कानडे सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, आपल्या या विभागामध्ये आता आपण या कंजारपाड्यामध्ये आहोत। कंजारवाड्यामध्ये आहोत। मी इकडचे महत्त्वाचे प्रश्न काय आहेत आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेमका तुमच्याकडून काय प्रयत्न होणार आहे? नमस्कार, मी चंद्रशेखर अशोक कानडे, वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष याचा अधिकृत उमेदवार प्रभाग 207 मधून निवडणूक लढवत आहे। हे आपण सध्या प्रभागामध्ये उभे आहे, याला कंजारवाडा बोलत आहे। हा जो आपण जिथे आहे तिथे तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूनी स्लम आहे, मोठ्या प्रमाणात या बिल्डिंग्स आहे, इथे हाऊस गल्लीचा विषय आहे। आणि आता तुम्ही आतमध्ये पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणात इथे अस्वच्छता आहे, दुर्गंधी, आपण इथे उभे राहू शकत नाही। म्हणजे ह्याच्या स्मेलमुळे लोक आजारी पडतील असं इथे वातावरण आहे। तर मागच्या ज्या नगरसेविका होत्या त्यांना हे दिसलं नाही का, त्यांनी हे पाहिलं नाही का? कारण इथे दत्तक वस्ती ही योजना सध्या चालू आहे कंजारवाड्यामध्ये। ही मुंबई महानगरपालिकेशी निगडीत ही योजना आहे। ही स्वच्छता प्राबल्याने तुम्ही उभं राहून करण्याची योजना आहे। म्हणजे तुम्हाला इथे कामं करण्याची संधी असताना तुम्ही पळून गेलेले आहेत। आणि सध्या त्यांचेच पती ह्या प्रभागामध्ये अर्ज भरून भारतीय जनता पक्षाचे रोहिदास भाऊ उमेदवारी लढत आहे। म्हणजे सुरेखाताईंनी चुकलेली कामं ते सुधारणार का, माझा पहिला प्रश्न तो आहे। आणि त्यांनी कंजारवाड्यात असं काय केलं की कुठल्या याने तुम्हाला दिसते बदलाव झाला की बाबा लोक आजही त्याच परिस्थितीमध्ये राहतात? मागच्या 5 वर्षात मला दिसतं ते, कारण मी इथे रहिवासी आहे, माझी शाळा इथे झालेली आहे, आम्हाला आहे तसं दिसतं। इथे बदल तुम्ही जर 5 वर्षात केला असता तर दिसला असता। बदल तर सोडा, इथे अस्वच्छता दिसते, लोक आजही या परिस्थितीमध्ये ते राहत आहे। हे असं काय घडत आहे? तुम्ही काय 5 वर्षात काम केलेलं आहे? जर इथे योजना लागू आहे तर इथं स्वच्छता ठेवा, घरोघरी जाऊन तुम्ही कचरा कलेक्ट करा, इथं लोकांचे आरोग्य स्वच्छ करा, इथं लोक आजारी पडणार नाही, हे लक्षात घ्या। प्रत्येक राजकीय पक्षाचा रहिवासी तुम्हाला सांगतात इथे इथे पावसामध्ये पाणी भरतं, गुडघ्यापर्यंत पाणी असतं। मग असं काय घडलं बघा, रहिवासी तुम्हाला देतात, रहिवासी सांगतात पावसाळ्यात इथे गुडघ्यापर्यंत पाणी तुमतं पाणी इथलं निघत नाहीये। आणि ह्या मागील 5 वर्षात इथे काही म्हणजे निधी पण झालेला आहे SW जवळकडनं पाण्याचा निचरा होण्यासाठी, तोही इथून पूर्ण काम झालेलं नाहीये। आणखी कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत जे प्रभागामध्ये? पहिली क्रॉस लेन मध्ये मुंबई महानगरपालिकेची पार्किंग आहे, ती अद्याप बंद आहे। मग ही बंद काय आहे? सिटी ट्रस्ट, पिऊन चाळ, जगस्मूर्ती, गुरुसदन, घरकुल, कोमल निवास यांना पार्किंगचा जो प्रश्न आहे तो आजही खंडित आहे। जर इथं महानगरपालिकेची पार्किंग आहे तर मग ती खुली का नाही आहे? ती कोणासाठी थांबवलेली आहे? मग त्यासाठी सुरेखाताईंनी काय केलं? आणि रोहिदास भाऊ जो आता फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पक्षातून, त्याची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे। तुम्ही एक तर भारतीय जनता पार्टी सांगते की घराणेशाही नको आहे, तर मग तुम्ही हे कंटिन्यू का चाललेले? आज बायको झाली, आज नवरा उभा आहे, मग पुढे पोरगा उभा आहे। म्हणजे आम्हालाही कळतं की त्यांच्या पक्षातले काही नाराज आहे, त्यांनी उमेदवारी मागितली, त्यांना नाही दिली। आणि त्यांनी 5 वर्षात काय काम केलेलं आहे? लोकांना विचारा की किती कामं झालेली आहे। इथं स्वच्छतेचा अभाव आहे, तुम्हाला दिसतं स्वच्छता, असं काय घडलं? त्यासाठी मी जनतेला आव्हान करेल, एका जो जाणकार आहे त्याला तुम्ही साथ द्या। तुम्हाला मी एक 6 महिन्याचा रुपये पालटून दाखवतो, लोकांना साथ द्यावी। इथं लोक मला सांगतात धूर फवारणी होत नाही, महिन्यातून एकदा धूर फवारणी होते। मी आता काही रहिवाशांनी बोललो, फॉगिंग म्हणजे एकदम नॉर्मल विषय, ते धूर फवारणी मारल्यामुळे मच्छरचं प्रमाण कमी होतं। जर इथं कोणाला मलेरिया होतो, डेंग्यू होतो, ते प्रमाण कमी होईल का? तर फॉगिंग केल्यामुळे ते पण तुमचं दुर्लक्ष होईल। तुम्ही केलं का 5 वर्षात? रिपोर्टर दिनेश मराठे, मुंबई। धन्यवाद।